जस्टिस सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना झुरळ म्हणलं. नंतर त्याच्यावर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की मी बेरोजगार युवकांना नाही तर बोगस डिग्रीवाल्यांना झुरळ म्हटलं. पण तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य माणूस, त्यात बोगस डिग्रीवाले आले किंवा बेरोजगार युवक आले, हे सगळे एक प्रकारे झुरळच आहेत. म्हणजे मोरबीमध्ये पूल कोसळला त्यावेळेस लोक मेली, ती झुरळासारखंच मेली. किंवा रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये लोक मेली त्यावेळेस ती झुरळासारखंच मेली. किंवा दररोज रोड ॲक्सिडेंटमध्ये जी लोकं मरतात, जे चुकीच्या कामामुळे किंवा चुकीच्या ठिकाणी खड्डे खोदल्यामुळे, तिथं बोर्ड न लावल्यामुळे किंवा चुकीच्या वळणानं जी लोकं मरतात ती सगळी झुरळासारखंच मरत असतात. किंवा आपले कोविडच्या काळात लोकांना ऑक्सिजन मिळालं नाही, ती पण झुरळासारखीच मेली. किंवा मधी लहान मुलं डुप्लिकेट कप सिरपमुळे जी मेली ती पण झुरळासारखीच मेली. किंवा मध्य प्रदेशमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे जी लोकं मेली ती पण झुरळासारखंच मेली. त्यामुळं आपलं आयुष्य, सर्वसामान्यांचं आयुष्य झुरळापेक्षा काही वेगळं नाही आहे. आणि सत्तेत बसलेले किंवा उच्च पदावर असलेले लोक सर्वसामान्यांना झुरळापेक्षा काही वेगळे समजत नाहीत.